नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं असताना राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या सुयश चौंधे यांना देखील आपल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. पाहूयात नेमकं हे प्रकरण काय आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला काही दिवस लोटत नाहीत तोच हगवणे कुटुंबियांशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीच्या कुटुंबातून अशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण समोर आलंय. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चौंधे कुटुंबाने थार गाडी दिली होती. सुयश चौंधे यांची पत्नी धनश्री चौंधे यांनी तक्रार केली असून नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरा नरेश चौंधे आणि सासू वैशाली चौंधे हे सर्वजण 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप सुयश चौंधेंच्या पत्नीने केलाय. आपण या सर्वांविरोधात पोलीस व राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती, पण त्यांनी आपल्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपणही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यासोबतच नवरा सुयश चौंधे आपल्याला ब्ल्यू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा, तसेच सासू जादूटोना करत असल्याचे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले. लग्नाच्या वेळी माहेरच्यांनी 2 लाख रुपये हुंडा व 2 तोळे सोनं दिलं, मात्र लग्नानंतर वारंवार अनेकदा सासरच्यांकडून पैशांची मागणी सुरूच होती. त्यातून आपल्याला मारहाणही केली जात असल्याचं या महिलेने म्हटलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे हे फरार असताना ज्या थार गाडीमधून फिरत होते ती थार गाडी याच संकेत चौंधेची असल्याचं आता समोर आलंय. आणि आता या सगळ्याच प्रकरणामध्ये खरं तर संकेतची ही थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयश चौंधे याची सुद्धा क्रेटा गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे. या दोन्ही गाड्या पोलिसांनी काल रात्रीच खरं तर जप्त केल्या. त्या सगळ्यानंतर या प्रकरणामधले जे आरोपी आहेत, हगवणे कुटुंब जे आहे, त्यांच्याशी जवळीक असलेले हे जे चौंधे कुटुंब आहे, ज्यांनी खरं तर फरार आरोपींना मदत केलेली होती, त्यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने सुनेचा छळ करण्याचे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. याच प्रकरणामध्ये या कुटुंबातील जी सुयशची पत्नी आहे धनश्री यांनी या प्रकरणातले सगळे आरोप जे आहेत ते सासरच्या मंडळींवर केलेले आहेत. माझा नवरा आणि दीर या दोघांना सुद्धा गांजाचं व्यसन आहे. सासूच्या समोर बसूनच हे दोघे गांजा प्यायचे. त्याचबरोबर दोघांनाही मुलींना फिरवण्याचा नाद आहे. त्यांना मुली पुरवल्या जायच्या एका महिलेकडून आणि या मुलींना घेऊन हे दोघे जण फिरायचे. आणि त्याचबरोबर 20 लाखांच्या हुंड्यासाठी धनश्री यांचा छळ केला जात होता, असे सगळेच आरोप धनश्री यांनी केल्यानंतर काल रात्री बावधन पोलीस ठाण्यामध्ये अदाखलपात्र गुन्हा जो आहे तो या चौंधे बंधूंच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणातले जबाब सुद्धा नोंद करण्यात आले. त्याचबरोबर सुयशला पोलिसांनी नोटीस सुद्धा बजावलेली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना या चौधे बंधूंनी नेमकी कोणकोणत्या पद्धतीने मदत केली होती आणि या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालाय त्या प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.